छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भंडारा येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गमजा व टोपी चढवण्याचा निंदनीय प्रकार केला असून शिवभावनेला हा सरळ धोका आहे। राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार भाजपचे कोणीच शिवरायांचा मान राखताना दिसत नाही। महाराष्ट्रात अशा शिवद्रोहाला कागदावर नाही तर रस्त्यावर उतरून उत्तर देणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लाल महाल चौकात भाजपा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून भाजपच्या झेंड्यावर काळी शाई फेकण्यात आली। यावेळी शिवप्रेमींनी छत्रपतींचा अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, शिवद्रोही भाजपचा निषेध असो अशा घोषणा देत भाजपचा निषेध केला। नागरिकही स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनामध्ये शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, पंढरीनाथ खोपडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, संघटक संतोष गोपाळ, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, प्रवीण डोंगरे, रुपेश पवार, अमर महाराष्ट्रकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांच्याच मार्फत कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो। कुठेतरी काहीतरी वेगळं वेगळं बोललं जातं आणि आज काय तर भारतीय जनता पार्टीचा गमजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या माथ्यावर जिलेटोपवर भारतीय जनता पार्टीची टोपी घातली। छत्रपती शिवाजी महाराज तुमचे काय कार्यकर्ते आहेत का? पण एवढं करण्याची हिंमत तुमच्यातनं येते कुठून? जर दिल्लीतनं येत असेल तर दिल्लीलाही शिवाजी महाराजांनी झुकवलं होतं। त्याप्रमाणे महाराष्ट्राने कायम या दिल्लीश्वरांची कान उघडणी केलेली आहे। आजही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान हा आम्ही खोडून काढलाय। त्यांचा जय जयकार कायम आहे आणि कायम राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना कायम करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, पण एक खमक्या दम देतो की कायम वारंवार होत राहिलं। पुणे शहरातही पुणे महानगरपालिकेमध्ये हाच अवमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या वेळी झाला होता। हे कमी की काय? म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा हे अवमान सहन केले जाणार नाहीत। एक चांगल्या प्रकारचा दम म्हणून सांगतो की ही डेअरिंग तुमची बंद करा, तर तुमच्या घरात घुसून ठोकू, रस्त्यावर पाळता भुई थोडी करू। आता अवमान आम्ही सहन करणार नाही। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यपालांपासून ते आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायची यांची शृंखला चालू झालेली आहे। वास्तविक आता महाराष्ट्रात शंड नाहीये। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्यासाठी हा महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी हा खऱ्या अर्थाने जागा झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आणायचं, देवदेवतांना आणायचं। दिल्ली मधला प्रसंग जर तुम्ही बघित असेल कालचा, ज्या पद्धतीने RSSच्या कार्यालयासाठी पार्किंगसाठी 1400 वर्ष पूर्वीचं जुनं मंदिर हे पाडण्यात आलेलं आहे। मुळामध्ये हे अब्दालीचं सरकार हे पुन्हा परत यायला लागलेलं आहे। म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, भारतातल्या लोकांना आव्हान करतो की यांची नांगी वेळेस चेचली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं सरकार हे या भारतामध्ये राहील। भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्याचं काम केलेले। निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येक वेळेस नवीन नवीन विषय काढायचे आणि या महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवायचं। म्हणजे माझ्या आयुष्यात तर पहिली अशी निवडणूक होत असेल की निवडणुकीला ज्या वेळेस 2 दिवस राहिले असतात तेव्हा निवडणूक रद्द केली जाते। खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये राज्य शासन किंवा निवडणूक आयोग याच्यामध्ये कोणतेही काम करत नाहीये। आंदोलन आम्ही आता तयार केलं की भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती काळी शाई ओतलेली आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि या महाराष्ट्राची शृंखला थांबली नाही तर यापुढे उग्र आंदोलन आम्ही करू।